सीमा पार एक टप्पा खात चौकार. ओपन होताना पाहायला मिळतं. खास करून योगेश काटेकर यांचे परम मित्र प्रफुल्ल देशमुख आणि अभय यांच्या वतीने एक पारितोषिक येतोय. संघ जर खाटेकर क्वालिफाय झाला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ते 1000 रुपयाचं. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्याचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मोरे, काळूराम विशे, गणेश विशे अनेक दिग्गज खेळाडू इन ॲक्शन आहेत. 6 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गणेश विशेला. गणेशचा बॉल फ्लॅट फटकाय. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. रितेश कडून कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर. संघाची धावसंख्या धावपलकावर 7. काल खाटेकर पराभव झालाय JB11. आज काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 7 धावा. 7 धावा. धावपलकावर जे मात्र पाहायला मिळतील मुख्य पंच गणेश गायकर सर आहेत. स्क्वेअर लेग पंच आशिष विश्वकर्मा सर आणि तिसरे पंच सागर कापडी सर यांना आपण पाहतोय. 7 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गणेश अर्थात अप्पा युवी गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट आणि स्वप्नील बिराडे भुऱ्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. खास करून या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दहीगावचे प्रसिद्ध उद्योजक वैभव शेठ यांच्या वतीनं 200 रुपयात सिक्सर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 13. थँक्यू डीजे तुषार. इथे टाकलेला हा बॉल पंचांकडे अपील आहे. विकेट आली. जयेश मोरेचा चांगला झेल. फलंदाज स्वप्नील बिराडे बाद. ऑफिशियल पंच गणेश गायकर सर, सागर कापडी सर आणि तसबरोबर आशिष विश्वकर्मा सर, तसबरोबर समालोचक विजय केदार आणि निखिल ठोंबरे, तसबरोबर डीजे ऑपरेटर तुषार मडके यांच्यासाठी जयेश मोरे बायकर मॅन यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद जयेश. तुमचं कौतुक व्हायला पाहिजे. विशेष प्रेम नेहमीच ऑफिशियलवर जयचं राहिलेलं आहे. 13 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. भव्य कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. तुषार 200 मिळाले याचं महत्त्व नाही आहे. आपल्या मित्राने आपल्यासाठी पारितोषिक दिलं याला फार महत्त्व आहे. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. 13 धावा धावपलकावर. ऋतिक वाघ आलाय मैदानाच्या आत. ओ आलाय वाघ आणि वाघाने फोडली डरकाळी. पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा पार चौकार.
अंदाज कोणता वापरायचा? षटक क्रमांक 2 मध्ये करण आलेत, वेगाचा बादशाह करण. पहिलाच बॉल फुलटॉस, कुमारच्या बॅटमधून फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होताना पाहायला मिळत आहे प्रावी 11 भालुक या टीमचं. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 19 या धावफलकावर. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतात. यजमान संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला विजेते पदाचं प्रबळ दावेदार. बिगेट, व्हाट अ शॉट, फ्लॅट 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 सिक्सर. बाबूला चकून चेंडू सीमा पार आहे, षटकार. करण फुलटॉस, चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या 27. काल प्रथम बॅटिंग करत असताना JB11 खाटेकर पराभूत झालाय. त्याचा बदला इथे जय भवानी खाटेकर घेईल की तो देखील संघ त्यांच्या बरोबरी करतो ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. करण इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, जाऊन पोहोचेल सीमा पार. कुमारचा वार, षटकार. सर्व अँगलने हा पटका दाखवला जातो. व्हाट अ शॉट, हेलिकॉप्टर लँड झाला सीमा रेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या वाढेल, या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. करण अजून एक टोला, खाटेकरचा ब्रँड 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 दाखवणारा हा षटकार. दोन मध्ये 2 आले, तिसऱ्या बॉलवर तिसरा आला तर सोमनाथ शेठ खाटेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 काहीच चालत नाही मित्र. आता गोलंदाज तयार, फुलटॉस आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. कुमारच्या बॅट मधून तडाखे बंद हा षटकार. संघाचे व्यवस्थापक योगेश खाटेकर यांच्या वतीने 500 आणि सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीने 1000. सिक्सर. धावफलकावर धावसंख्या 45. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. योगेश खाटेकर यांच्या वतीने 500 रुपये, सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आहे कुमारसाठी. आणि प्रत्येक षटकारासाठी खास करून वैभव शेठ दहिगावरून उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने 200 रुपये. संघ मालक योगेश दादा खाटेकर यांच्या वतीने 200 रुपये. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर प्रफुल्लदादा देशमुख आणि अभय सर यांच्या वतीने पारितोषिक आहे. संघ जिंकला तर 1000चं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खूप मोठी उधळण. धावफलकावर धावसंख्या 45. एक फलंदाज बाद आहे. तिसऱ्या षटकात आता कोणाला आमंत्रित केलं जात आहे ते आपल्याला पाहायचं. प्रावी 11 भालुक आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी स्पोर्ट खाटेगर या स्पर्धेचे आयोजक आहेत. जबरदस्त खेळ, या मैदानावर कित्येक वर्ष ते खेळलेले आहेत. स्ट्रायकर एंडवर ऋतिक वाघ. इथं राखलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडवर कुमारला आणलं जातं. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 46 धावा. अजून एक पारितोषिक येतं ते सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीनं. जर कुमार अर्धशतक कंप्लीट करत असेल तर त्याच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावर धावसंख्या जे मात्र पाहायला मिळेल 46. स्कोरर पारितोषिक लिहून ठेवा, म्हणजे मॅच झाल्यानंतर आपण सर्वांना देऊ जाव्या मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 46 धावा. सदाशिव खाटेगरे, योगेश खाटेगरे यांचं बहरदार आयोजन. स्वर्गीय विराज स्मृती चषक
वैभव शेठ यांचं व्यासपीठावर शुभागमन होतंय. दहीगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या वतीनं. गोलंदाज तयार. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. समोर तितक्याच ताकदीचा संघ एकनाथ, ज्याची गोलंदाजी अप्रतिम. 4 षटकांमध्ये जरी कितीही धावा झाल्या तर गणेश विशे, काळूराम विशे, जयेश मोरे ही जबरदस्त फलंदाजी. 47 धावा. गोलंदाज तयार. एकनाथ भिगीट केलाय. कुमार कुमार आणि फक्त कुमार. प्रत्येकाच्या आज मनात ध्यानात फक्त कुमार आहे. कुमारच्या बॅटमधून सिक्सर. षटकार. खाटेगरे संघ मालक कॅप्टन सदाशिव खाटेगरे यांची टीम जय भवानी स्पोर्ट खाटेगर अर्धशतक कंप्लीट. फुल टॉस. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 55. 43 वर खेळतोय कुमार. कुमारने अर्धशतक केलं. सोमनाथदादा खाटेकर यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण आपल्याला पाहायला मिळते आणि संघ मालक खास करून योगेशदादा खाटेकर यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक. इथे टाकलेला बॉल. फुल टॉस. आडव्या बॅटनं फटका खेळला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का ते पाहायचं. जेपी आलेत. ओ चांगला थ्रो. डायरेक्ट हिट. आणि डायरेक्ट हिट नेहमीच धोकादायक आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. मला वाटतं इथे फलंदाज जेपीचा थ्रो आहे म्हणजे डेंजर झोन मध्ये. काय घडतंय ते पाहायचंय. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आणि फलंदाज बाद. कुमारची वादळी खेळी शांत. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू कुमार खाटेकरसाठी, कुमारसाठी आणि दुसऱ्या बाजूला जेपी साठी देखील. फलंदाज रन आउट. वॉटर थ्रो. जबरदस्त. फलंदाज बाद. बॅटिंग. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आपण कुमारचं. काय बॅटिंग केली मैदानाच्या आत. प्रत्येकाचीच मनं त्याने जिंकलेली आहेत. 56 या धावसंख्येवर दुसरा हादरा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील बॅटर देविदास. फुलटॉस. बॅक टू बॉलर. हा पटका सजवला. ऑट ऑफ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धाबा. संघाची धावसंख्या जय भवानी स्पोर्ट खाटेगर 2 बाद 58. 3 षटकांचा खेळ समाप्त. डीजे तुषार. क्रमांक 58 दिनेशदादा खाटेकरे यांना विनंती. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 6. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातो ते आपल्याला पाहायचं. यजमान संघ आहे. दुसऱ्या बाजूला ज्या संघाने दबदबा राखलाय नेहमीच तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेशदादा या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. ज्या ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीची मदत जर लागत असेल जय भवानी खाटेकरला ती दिनेशदादा खाटेकर यांच्या माध्यमातून पुरवली जाते. दिनेशदादा तुमचं सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल आला. 58 धावा.
गोलंदाज तयार. फुल टॉस. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फील्ड. विकेट. ऋतिक वाघ बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेक्षक वर्गाला प्रतीक्षा होती, सदाशिव कधी येतो, सदाशिव कधी येतो. संघाचा कॅप्टन आहे, भरपूर त्याचं मोठं नाव आहे. एक वेळेस मला वाटतं स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याला मिळालेला आहे. परंतु बाकीच्या खेळाडूंनी सांगितलं बाबा तू थांब, दुसरा जाऊ दे, नवीन खेळाडूला संधी मिळू दे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आता विशाल. धापलकावर 3 बाद 58. सोमनाथ दादा तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. ओहो, चांगला चेंडू, चांगला फटका विशालच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्नच नाही. एक धाबेल, एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 59. समोरचा संघ प्राबी 11 भालू, ज्याने MJCA मध्ये कित्येक पारितोषिक पटकवलेले. 2 मॅन ऑफ द सिरीज भालू गावामध्ये गेलेले आहेत. 2 बाईक त्या गावामध्ये आहेत. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट थोडंसं खराब. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 61. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर एनवर देवीदास यांना आपण पाहतोय. इथे राखलेला हा चेंडू लाईन लेन पाहावी लागेल. आणि ते भरपूर चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू आलाय निर्धाव. जेपीने कमबॅक केलाय. जयेश मोरे आणि टीम, काळूराम विषय, गणेश या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 9 तरुण अनेक दिग्गज खेळाडू या टीम मध्ये. जबरदस्त कामगिरी. कमबॅक भरपूर चांगलं. 3च धावा. आणि इथे राखलेला हा चेंडू. इथे फक्त सिंगल मिळेल. फक्त 4 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या षटकात 4 धावा आलेल्या आहेत. धापलकावर धावसंख्या 62. विजयासाठी 63 धावेंचं लक्ष. प्रावी 11 भालुकला संधी डीजे तुषारला. धावा आपण खास करून काळूरामला पाहू शकाल. तदनंतर गणेश आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण फलंदाजी जी मात्र पाहिली होती जयेश मोरेची. तदनंतर आता उभरते सितारे भरपूर आहेत या टीम मध्ये. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. 63 धावेंचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय ते आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा संधी देऊयात डीजे तुषारला.
गोलंदाज दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला युवी आहे आणि युवीने कित्येक क्रीडा स्पर्धा जिंकलेला तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. आता इथे प्रत्येकाचा कस लागला जाईल. गोलंदाज सय्या पहिला चेंडू थोडस थांबवलं. डेड बॉल मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला. लक्ष 63 धावेंचं. 24 बॉल 63 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार. बघूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहिलाच बॉल उडवला. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. जोरदार दमदार सुरुवात गणेशची. चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका गणेश विषय यासाठी प्रसिद्ध. चांगला फटका त्याच्या बॅटमधून प्रावी 11 भालुक हा संघ मैदानामध्ये पाहतोय. चौकार आला. 63 धाब्यांचं लक्ष. त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचंय. गोलंदाज स्वप्नील. दुसरा बॉल इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 2 चेंडू दापलकावर धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सँडी यांचं कौतुक व्हायला पाहिजे. संदीप घायाळ काय ऑपरेटिंग करतायत. तीनही कॅमेरामॅन त्यांचंही कौतुक. तीनही कॅमेरामॅनला एकत्रित करतायत. संदीप स्वप्नील. अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट बॉल. दापलकावर धावसंख्या 4. जसे डॉट बॉल येतील टाळ्यांचा कडकडाट होईल खाटेकरच्या समर्थकांकडून आणि जसे षटकार चौकार येतील भालुककर देखील खुश होतील. मजा येईल या मॅचला. 4 धावा दापलकावर आहेत. 21 बॉल 59. बिग हिट. मोठा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देवीदास. चांगला झेल. फलंदाज फेल. विकेट. पहिला धक्का. आप्पा बॅक टू द पॅव्हिलियन. व्यासपीठावर गिरीश शेठ खाटेकर अर्थात गिरीशदादा खाटेकर उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलंय जय भवानी स्पोर्ट क्लब खाटेकर संघ जिंकत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. किंमत झाली का? म्हणजे 5 बोट केली होती. मला वाटलं 500. 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. गिरीशदादा खाटेकर यांचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सदाशिव खाटेकर कॅप्टनला. कॅप्टन बॅटिंगसाठी गेलाच नाही की पाठवलं नाही तो फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु पहा सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन बाबू त्यांना टिपतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. स्वप्नीलचा बॉल. रितेशाला मैदानाच्या आत. सुरुवात दमदार आहे. चेंडू सीमा पार. धावा मिळतील. या बॉलवर 4. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. वेग पकडते 8 धावा. जयेश मोरे रितेश यांचा खेळ फार महत्वाचा राहील मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावर. गोलंदाज स्वप्नीलला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 8 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल. इथे राखलेला हा चेंडू. एष्टी रक्षण अप्रतिम. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 8. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 55 धावा. संधी देतात DJ ला.
खास करून अजून एक पारितोषिक आलंय. एसटी रक्षक सुभाष संतोष, ते व्यावसायिक खास करून मिस्त्री आहेत आणि ज्या प्रकारे प्लॅस्टर केलं जातं ना त्या प्रकारे ते बॉल पकडतात, चिपकतो डायरेक्ट बॉल त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आलंय. गिरीश खाटेगरे यांच्या वतीनं जर कॅच पकडला संतोष यांनी क्लोज एसटी रक्षण करत असताना तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक कॅचला. 8 धावा आहेत धावपलकावर. मॅच अजून संपली नाही. 18 बॉल 55. जयेश मोरे मुरबाडचा वंडर बॉल. हा खेळाडू काही करू शकतो ही त्याची ताकद राहिली आहे. पाहूया काय घडतंय. 18 बॉल 55 ची आवश्यकता. चला वेळ वाचवा ही फार महत्वाची सूचना. 18 बॉल 55. ऋतिक वाघ आलेत. पहिलाच बॉल जबरदस्त झेल. तदनंतर खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली जयेश मोरेची. 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. गिरीश खाटेकरे यांच्या वतीनं फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. जयेश मोरे खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की हो आउट आहे, माझ्या बॅटचा एज लागलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर सेलिब्रेशन जय भवानी खाटेघरचं प्रफुल्लदादा देशमुख त्याचबरोबर अभयदादा आणि खास करून योगेश खाटेघरे यांच्या वतीनं जर संघ जिंकला तर संघासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. ऋतिकला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काळूराम विशे, वन ऑफ द डेंजरस प्लेयर मैदानाच्या आत. हा खेळाडू फार महत्वाचा आहे. 8 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद आहेत. चांगली गोलंदाजी ऋतिक वाघची. तिथे काय घडतं ते पाहायचं. आणि मला वाटतं इथे फलंदाज रितेश रन आउटची शिकार. फलंदाज बाद. हा रन आउट दाखवला जातो. टेनक्रिक लाईव्हचे 3ही कॅमेरामन गणेश वारगडेचं आता कौतुक करू आपण. स्नॅपचॅट लवर. 16 बॉल 55 धावा हे लक्ष आपण पाहत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एकनाथ गोलंदाज तयार. ऋतिक फुलटॉस. एकनाथच्या बॅटमधून चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील कुमार. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले कुमारचं. 1च धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर 3 बाद 9 धावा 15 चेंडू 54. गोलंदाज तयार आहेत. 15 बॉल 54 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथे राखलेला हा चेंडू. तिथे आपल्याला पाहायचं पंचांचा कोणताच निर्णय नाही आहे म्हणजेच डॉट बॉल. संतोष यांचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारचं एसटी रक्षण ते करतायत. आणि गिरीश खुश झालेले आहेत. काल गिरीश ज्या वेळेस बॅटिंग करत होते संतोष मैदानाच्या बाहेरून सामना पाहत होते. त्यांनी सांगितलं हो माझा मित्र चांगला खेळतोय. आज गिरीश सांगतात माझा मित्र चांगला खेळतोय. हेच मित्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि सोमनाथ दादा यांच्या वतीनं भरपूर मोठी पारितोषिक आहेत. गोलंदाज तयार. 14 बॉल 54. इथे बिगेट. एकनाथच्या पॅट मधून चेंडू सीमा पार. मॅच मध्ये अजून आहे भालूक ते सांगत असणारा हा फटका षटकार. टोला 13 बॉल 48 हे समीकरण. एकनाथ मैदानाच्या आत आहे अजून देखील. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचंय. काळूराम यांच्या बॅट मधून हा षटकार. फुलटॉस
ते चेंडू आलाय डॉट, षटकाची होईल समाप्ती. 12 चेंडू 48 संधी डीजेला. यांच्या वतीनं 500 रुपये आहेत आणि दिनेश दादा खाटेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एसटी रक्षक संतोष यांच्यासाठी पारितोषिकांची खूप मोठी उधळण आहे. दिनेश दादाने या क्रीडा स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक जरी असेल तरी बेस्ट बॅटरसाठी एक आकर्षक अशी सायकल ठेवलेले आणि ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं कौतुक आपण करू. दापलकावर धावसंख्या 3 बाद 15 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आता 48ची आवश्यकता. 12 चेंडू 48. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलेत आता विपुल. या अगोदर निखिलला विशाल आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होतीये ते आपल्याला पाहायचं. 12 बॉल 48 म्हणजे संदीप 8 फक्त बाहेर मारायचे. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू लाईन क्लेंथ इथे पाहावी लागेल. आशिष विश्वकर्मा सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल 47ची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. कामगिरी कशी होतीये ती आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. खाटेकर इथे राखलेला हा चेंडू. काय एसटी रक्षण आहे. कमाल बेधमाल. मिस्त्री सध्याच्या घडीला कौतुक त्यांचं व्हायलाच पाहिजे. जबरदस्त कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते संतोष यांच्याकडून. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. तेवढंच चांगलं एसटी रक्षण. स्वर्गीय विराज स्मृती चषक दिवस क्रमांक 3. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू अजून एक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. एसटी रक्षण मला वाटतं या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं खास करून संतोष आहेत त्यानंतर मिलिंद गोल्ले जबरदस्त एसटी रक्षक. एसटीला चिटकून ते कामकाज करत असतात आणि त्यांचे जबरदस्त एसटी रक्षण पाहायला मिळतात. 10 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला चेंडू आणि ते फलंदाज पात. अजून एक गिरीशदादा खाडेकर आणि दिनेशदादा खाडेकर यांच्या वतीनं 700 रुपयाचं पारितोषिक आहे संतोष साडी. फलंदाज बाद. चार बाद 16 धाबा. 9 चेंडू आणि 47. लक्ष थोडस कठीण होत चाललंय. बिगिट केला आणि आल्या आल्या षटकारानं सुरुवात केली. मैदानाच्या आत गौरवने सिक्सर. 6 धाबा. चार बाद 22. अजून एक. अरे गौरवला कुठं ठेवलं होतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि ज्यांनी झेल टिपलाय मला वाटतं सतीश भाग्यवंत यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यायचं आहे तुमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लगेच धावत पळत यायचं आहे आणि गौरवसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. वा गौरव वा. मजा आली. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गौरवकडून होते. 2 षटकार गौरवच्या बॅटमधून. जयेश मोरे जेपी कडून. जेपीच्या बॅटला जरी बॉल लागला नसेल गौरवसाठी हे पारितोषिक आहे 100 रुपयाचं. संघाची धावसंख्या 28. 7 बॉल 35 धावा. मॅच अजून संपली नाही. या बॉलवर मोठा फटका आला तर मॅचचं चित्र पालटू शकतं.
आणि इथे विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फलंदाज बाद, विकेट. गौरव बॅक टू द पवेलियन. संगीत आणि डीजे तुषार यांच्याकडून सदाशिवच्या कॅप्टनशिप बद्दल 111 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचं कौतुक डीजे तुषार. सोमनाथ दादा त्याला 100 रुपयाचं पारितोषिक द्या. आई वाजेल तिकडे तिकडे खाली उभं राहायचं, कॅमेऱ्यामध्ये या जरा. सोमनाथ दादा पैसे देत आहेत. चला 100 रुपयाचं पारितोषिक आहे, घ्या घ्या लवकर घ्या. चांगली कामगिरी केली, तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. आयवा झेल पकडला, गौरवने खेळलेला षटकार त्याचा आयवा झेल, त्यासाठी सोमनाथ दादा खाडेकर. अरे इकडे कुठं, आता तिकडे जा, परत परत एखादा आला तर पकड बस. ओके, जगूचा पुतण्या म्हणजे तेच बोलशील तू. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. शेवटचे बॉल 6:35 ची आवश्यकता. 6 मध्ये 6 बाहेर खेळायचे. काळूराम यांना आपण पाहतो स्ट्रायकरवर. ओ पहिला चेंडू भन्नाट वेगाने कुमारचा, जो मात्र पाहायला मिळेल डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 5 चेंडू 35 धावा. खाटेकर कालही खेळलाय, खाटेकर आजही खेळला, परंतु काल JB11 खाटेकर होता, आज जय भवानी खाटेकर आहे. दोघांचं जर पाहिलं तर JBच येतं, जय भवानी आणि JB. इथे बिग हिट काळूरामच्या बॅट मधून आलाय षटकार, 6 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय वैभव शेठ, तदनंतर योगेश खाटेकर आणि त्यांच्या जोडीला प्रफुल्ल देशमुख. उद्या त्यांचा वेगळा रंग पाहायला मिळेल आपल्याला जाव्या मैदानाच्या आत. ते टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन फिर से एक बार फोकस करो. योगेश शेठ, वैभव, हा पहा ऑन स्क्रीन आपण पाहतो हसतमुख चेहरा, ज्याने ऑनरशिप केलेले खास करून जय भवानी खाटेकरला. त्यांच्या जोडीला वैभव शेठ लिहित आणि खास करून प्रफुल्ल देशमुख. म्हणजे मित्र कसा असावा त्याचं उदाहरण. चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू थँक्यू. खेळाडू कक्ष सध्याच्या घडीला दाखवलं जातं. टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत संपूर्ण भालुककर. टेन्शन नका घेऊ, भरपूर पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आलेले आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय गणेश विशेला टेन्शन मध्ये ते. चेंडू इथे पाहायला मिळेल, अप्रतिम असा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल शिल्लक आहे आणि तदनंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल जय भवानी खाटेकर या टीमचा. खास करून त्याचे ओनर आहेत योगेश खाटेकर आहे आणि कॅप्टन आहेत सदाशिव, आणि खास करून व्यवस्थापन या टीमचं केलेलं आहे सोमनाथदादा खाटेकर यांनी. एक बॉल शिल्लक, एक बॉल 23 ची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय आणि खास करून JB स्पोर्ट अर्थात जय भवानी स्पोर्ट खाटेकर बक्षीस पात्र फेरीत दाखल डीजे तुषार.